नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कन्सेप्ट क्लासेसमध्ये। आज आपल्याला क्लास 9चं करंट इलेक्ट्रिसिटी याचं थर्ड लेक्चर बघायचं आहे। चला तर मग सुरू करूया। ओके, आजच्या लेक्चरमध्ये बघा आपल्याला सिम्बॉल फॉर कंपोनंट ऑफ एन इलेक्ट्रिक सर्किट अँड देअर युजेस इथनं आपल्याला बघायचं आहे। बघा तुम्हाला लेफ्ट साईडला एका कॉलममध्ये कंपोनंट्स दिलेले, देन त्याचं पिक्चर्स, देन सिम्बॉल आणि त्याचा वापर। इलेक्ट्रिक सेल, आपला जो सेल असतो घड्याळमध्ये टाकतो आपण, मोठ्या घड्याळमध्ये, ठीक आहे, तो सेल आपल्याला माहीतच आहे, ठीक आहे। पण त्यामध्ये बॅक साईड म्हटलं तर निगेटिव्ह आणि फ्रंट साईड म्हटलं तर पॉझिटिव्ह। आणि सिम्बॉल कसा असतो, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, मोठी रेष म्हणजे पॉझिटिव्ह आणि छोटी रेष म्हणजे निगेटिव्ह। हे आपण बॅटरी म्हणून पण बघितलं आहे ऑलरेडी। याचा वापर आपण पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू एंड्स ऑफ कंडक्टर म्हणून किंवा एक्सटर्नल पॉवर सप्लायसाठी वापरला जातो। सेकंड बघा बॅटरी, म्हणजेच त्याला आपण जे सेल आहे त्यालाच काय करतो आपण, 2 किंवा 3 सेल काय करू शकतो, वाढवू शकतो। म्हणजेच काय, आपण त्याचं व्होल्टेज वाढतोय। म्हणजे आता जर इलेक्ट्रिक सेल म्हटलं आपण, जर 5 व्होल्टचा आहे, ठीक आहे, तर त्याच्या अगेन्स्टमध्ये आपण 5 व्होल्ट 5 व्होल्ट 5 व्होल्ट हे जर लावले तर टोटल किती झालं, 15 व्होल्ट। तर 15 व्होल्टचं तुमचं काय आहे, हे लार्ज पोटेन्शियल डिफरन्स तुम्ही वापरू शकता। थर्ड बघा ओपन टॅप की और प्लग की। ओपन टॅप की म्हटलं तर म्हणजे ते आपलं बटन असतं ना, ठीक आहे। म्हणजे आता ऑफ असेल, म्हणजे आता कुठलं बटन बंद आहे, तर बंदसाठी हा सिम्बॉल वापरला जातो, काय की 2 ब्रॅकेट, त्यामध्ये काहीच नाही, ठीक आहे। द स्टॉप द फ्लो ऑफ करंट फ्लोईंग इन अ सर्किट बाय डिस्कनेक्टिंग 2 एंड्स ऑफ अ वायर, ठीक आहे। आणि क्लोज टॅप की म्हटलं तर काय की तुमचं स्विच चालू आहे, फक्त त्या ब्रॅकेटच्या मध्ये काय करायचं, डॉट टाकायचा, म्हणजे तुमचं बटन चालू आहे। नंतर बघा कनेक्टिंग वायर्स, म्हणजे आपण जे इलेक्ट्रिसिटीसाठी वापरतो वायर, ते जास्त प्रमाणाचं व्होल्टेजसाठी झाले। कनेक्टिंग वायर्स म्हटलं तर आपण जे सर्किट वगैरे बनवतो त्याला बनवण्यासाठी सिंगल स्टँड वायर असतं, मल्टी स्टँड वायर असतं, ओके। तर तो प्रकार म्हणजे कनेक्टिंग वायर, टू कनेक्ट द व्हेरियस कंपोनंट इन द सर्किट। सर्किटसाठी छोटं वायर लागत असतं। क्रॉसिंग वायर, म्हणजेच त्याला जम्पर पण असं म्हणतात, ठीक आहे। म्हणजे आता जर 2 रस्ते आहे, 2 रस्ते एकमेकांना छेदत असतील, तर ते छेदू न देता तिथून काय करायचं, उड्डाणपूल टाकायचं, लाईक दॅट। म्हणजे दोघांचा संपर्क राहणार नाही, म्हणजे खालचे वाहनं खालच्या साईडने चालेल, उड्डाणपूलवरचे उड्डाणपूलवरून, म्हणजे खालच्या वाहनाचा आणि वरच्या वाहनांचा संपर्क राहणार नाही, तशा प्रकारचं म्हणजेच काय क्रॉसिंग वायर, म्हणजे त्याला जम्पर असं म्हणतात। टू शो द वायर विच क्रॉस बट आर नॉट कनेक्टेड, ते एकमेकांना कनेक्ट असता का, नाही। नेक्स्ट बघा लाईट बल्ब। आता हे माहीत आहेच तुम्हाला, पण हे लाईट बल्ब तुम्ही 100चा बल्ब बघितला असेल किंवा 60 वॅटचा बल्ब बघितला असेल, CFL व्यतिरिक्त ते पिवळ्या कलरचे मिळायचे ते, ठीक आहे। त्यामध्ये अशा प्रकारची तुम्हाला एक स्प्रिंग दिसेल, राईट। टू टेस्ट द फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी, लाईट करंट इज अ फ्लोईंग, अनलाईट करंट इज नॉट फ्लोईंग, ओके। आता अनलाईट म्हटलं तर काय, जो ऑफ आहे तुमचा, म्हणजे त्यामध्ये पिवळा कलरने दिलेला, तो बंद लाईट आहे, त्याच्यामध्ये तार वगैरे किंवा कसे वरचे काही असे रेष वगैरे दिलेले आहे का, म्हणजे चालू तो नाही। जर लाईट चालू असेल तर त्यासाठी काय वरती एक अशा ॲरोज द्यावं लागतं, ठीक आहे। नेक्स्ट बघा रेजिस्टन्स। रेजिस्टन्सचा तुम्हाला हा ऑलरेडी सिम्बॉल तर बघितलेला आहे कसा आहे। आणि ॲक्च्युअल रेजिस्टन्स हा असा असतो, त्याच्यामध्ये काय असतं, कलर असतं, कलर कॉम्बिनेशन, कलर कोडिंग म्हणतो आपण त्याला। टू कंट्रोल द फ्लो ऑफ करंट इन द सर्किट, राईट। याच्यामध्ये आपण करंट हा कंट्रोल करू शकतो। नंतर बघा व्हेरिएबल रेजिस्टर। तर व्हेरिएबलचा अर्थ काय होत असतो की कमी जास्त करणारा, जसं आपल्या घरात असतं ना फॅनचं रेग्युलेटर, त्याची स्पीड आपण कमी जास्त करतो, त्याप्रमाणे आपण रेजिस्टन्स काय करू शकतो, वाढवू शकतो किंवा कमी करू शकतो। त्यावरती जे दिलेलं आहे का ते स्लायडिंग, तो स्लायडिंग कॉन्टॅक्ट आहे, ठीक आहे, त्याबरोबर आपण रेजिस्टन्स वाढवू शकतो किंवा कमी करू शकतो। ॲमीटर आणि व्होल्टमीटर। ॲमीटर म्हटलं तर तुमचं करंट मोजण्याचं इन्स्ट्रुमेंट, ऑलरेडी आपण ते बघितलं आहे, आणि त्याच्यावरती एक ॲरो होता बघा वरच्या डायग्राममध्ये। आणि व्होल्टमीटर हे व्होल्टेज मोजण्यासाठी होतो। तर अशा प्रकारचा हा काय आहे, तुम्हाला एक सिम्बॉल आणि त्याचं कुठल्या प्रकारचे कंपोनंट आहे हे एक महत्त्वाचं, ठीक आहे। बघा आता ट्राय दिस मटेरियल कॉपर अँड ॲल्युमिनियम वायर ग्लास रॉड रबर। बघा मेथड काय आहे, आता याचा वापर कसा करायचा आपल्याला। कॉपर म्हणजे आपलं तांब्याचं तार, ॲल्युमिनियम म्हणजे आपलं जे मीटरचं वायर असतं त्याचं त्या ॲल्युमिनियमचं राहतं वायर, नंतर ग्लास रॉड, काचेचं ट्यूब, नंतर रबर, ठीक आहे। आता याचा वापर करायचा आपल्याला। मेथड बघा, मेक अ कनेक्शन ॲज अ शोन इन फिगर 3.6। आपल्याला राईट साईडला एक डायग्राम दिली बघा, एक ॲमीटर आहे, नंतर ए आणि बी हे 2 पॉईंट्स आहे, नंतर खाली एक बॅटरी लावली आहे, आणि जे 2
ब्रॅकेट आहे त्यामध्ये डॉट आहे म्हणजे ते बटन आहे चालू करायसाठी. ठीक आहे. Then first connect a copper wire between A and B and measure the current in the circuit. Then in place of the copper wire connect the aluminum wire, glass rod, rubber etc. one at a time and measure the current in each time. Compare the value of the current in a different cases. बघा आता पहिल्या केसला काय सांगितलं त्यांनी, जे आपलं आता जी डायग्राम दाखवलेली. ठीक आहे. ही कॉपर वायर लावली याला, तर ए आणि बी पॉईंटला काय करायचं, एक मल्टीमीटर असतं त्याच्यावरून आपण याच्यामध्ये किती याच्यामध्ये करंट आहे तर ते आपण मोजून घ्यायचं पहिले ॲल्युमिनियम वायर कॉपर वायर टाकून. नंतर काय वापरायचं आपल्याला बघा, ॲल्युमिनियम वायर वापरायचं, ग्लास रॉड वापरायचं आणि रबर पण वापरायचं. तर ग्लास रॉड आणि ॲल्युमिनियम वापरल्यानंतर तुमचा करंट काय असेल असं म्हणत नाही त्यांचं. ठीक आहे. तर याच्यामध्ये करंट शक्यतो कमीच येईल कारण रबरमधून करंट फ्लो होणार नाही. कंडक्टर आणि इन्सुलेटर बघा काय असतं. कंडक्टर म्हणजे सुवाहक, म्हणजे ज्याच्यातून करंट पास होतो त्याला कंडक्टर असं म्हणतात. इन्सुलेटर म्हणजे ज्यातून करंट पास होत नाही. ठीक आहे, त्याला इन्सुलेटर असं म्हणतात. बघू आता मग काय. वी हॅव लर्न अबाउट द रेजिस्टन्स टू ॲन इलेक्ट्रिक करंट. वी कॅन डिवाइड द सबस्टन्सेस इन टू कंडक्टर अँड इन्सुलेटर. बघा आपण रेजिस्टन्सबद्दल बघितलेलं आहे इलेक्ट्रिक करंटमध्ये की रेजिस्टन्सचा काय वापर होतो. तर त्याचप्रमाणे त्या सबस्टन्समध्ये एक कंडक्टर आणि इन्सुलेटर असे दोन प्रकार पडतात. कंडक्टर म्हणजे बघा, दोज सबस्टन्सेस विच हॅव अ व्हेरी लो रेजिस्टन्स आर कॉल्ड अ कंडक्टर. सगळ्यात कमीत कमी रेजिस्टन्स असा असतो राईट, तर त्याला आपण कंडक्टर असं म्हणतो. म्हणजेच करंट कॅन फ्लो इझिली थ्रू अ सच अ मटेरियल. जर ज्याचा रेजिस्टन्स कमी असतो त्यातून करंट काय होतो, इझिली पास होत असतो. आता इन्सुलेटर, दोज सबस्टन्सेस विच हॅव एक्स्ट्रीमली हाय रेजिस्टन्स. बघा याच्या अपोजिट आहे. लो रेजिस्टन्स असेल तर कंडक्टर म्हणा, हाय रेजिस्टन्स असेल तर इन्सुलेटर म्हणा. अँड थ्रू विच द करंट कॅन नॉट फ्लो आर कॉल्ड अ इन्सुलेटर. ज्याच्यातून करंट पास होत नाही. ठीक आहे, जसं की रबर आहे, तुमचं प्लास्टिक आहे, नंतर तुम्ही ग्लास घेऊ शकता राईट, वूड घेऊ शकता, लाकूड राईट. करंट कॅन नॉट फ्लो आर कॉल्ड अ इन्सुलेटर. फर्स्ट बघा, वाय आर सम सबस्टन्सेस कंडक्टर व्हाईल अदर आर अ इन्सुलेटर. आता यांचं म्हणणं आहे की बरेचसे असे सबस्टन्स आहेत ते कंडक्टर म्हणून काम करतात, बरेचसे म्हणून हे इन्सुलेटर म्हणून काम करतात. आता यांच्यामध्ये प्रॉपर्टी तशी असते बरोबर, त्याच्यातून करंटच पास होत नाही. म्हणजे त्याचा रेजिस्टन्स कमी असल्यामुळं त्यातून करंट पास होतो आणि ज्याच्यामध्ये रेजिस्टन्स जास्त आहे त्यातून करंट पास होत नाही. ठीक आहे, तेच कारण याला सांगावं लागणार. वाय कॅन आवर बॉडी कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. आता आपल्या बॉडीमधून करंट का पास होतं, कारण आपला रेजिस्टन्स हा काय कमी बरोबर, म्हणून आपल्याला शॉर्ट लागतो बरोबर. आपण आपलं जे सर्किट आहे हे जमिनीसोबत काय होतं, जर कॉन्टॅक्ट झाला तर आपल्याला करंट बसतो किंवा करंट पास होतो. जर आपण त्याच जागी जर पायामध्ये जर चप्पल घातली असेल तर आपल्याला करंट बसत नाही. ठीक आहे, का, कारण रबर हे काय एक बॅड कंडक्टर आहे राईट, म्हणजे इन्सुलेटर आहे. म्हणून तर बॉडीमधून काय होतं, इलेक्ट्रिसिटी काय होते, सिम्पली फ्लो होते. मेक अ लिस्ट ऑफ अ कंडक्टर अँड इन्सुलेटर यू सी अराउंड यू. तुम्हाला काय करायचे, कंडक्टरचे आणि इन्सुलेटरचे एक्झाम्पल्स तुम्हाला सांगायचे. एक्सपेरिमेंटल प्रूफ ऑफ ओम्स लॉ. आता ओम्स लॉ आपण ऑलरेडी बघितलं आहे बघा, व्ही इज इक्वल्स टू आय इंटू आर. आता त्याचं प्रूफ बघायचं आहे. ट्राय दिस. मटेरियल बघा दिलेलं आहे तुम्हाला, 4 सेल ऑफ 1.5 व्होल्ट. 4 सेल घ्यायचे, एका सेलचं किती आहे 1.5 व्होल्ट आहे. म्हणजे 4 सेलचं किती झालं मग 1.5 1.5 1.5 आणि 1.5 म्हणजे 6 व्होल्ट झालं बरोबर. ॲमीटर करंट मोजण्यासाठी, व्होल्टमीटर व्होल्टेज मोजण्यासाठी, कंडक्टिंग वायर म्हणजेच आपल्याला करंट फ्लो करण्यासाठी. नायक्रोम वायर एक घ्यायचे आणि एक प्लग की घ्यायचे. ठीक आहे, बघा आता काय काय सांगितलं यामध्ये प्रोसिजर. फर्स्ट, सेटअप द सर्किट ॲज अ शोन इन फिगर 3.7. 3.7मध्ये आपल्याला जे सर्किट दिलेले ते बघा, वरती तुम्ही सगळे सेल लावलेले बघा, व्ही ते V1 V2 V3 V4 असं म्हणा. ठीक आहे, आणि हे ABCD त्याला काय करायचं आहे, कनेक्टिंग वायर लावायचं आहे आणि एक त्याला बटन लावायचं, नंतर ॲमीटर लावायचं, रेजिस्टन्स आणि रेजिस्टन्सच्या अक्रॉस व्होल्टमीटर पण लावायचं आहे व्होल्टेज मोजण्यासाठी राईट. त्या XY दिलं नाव आणि ते कनेक्शन पुन्हा कशाला द्यायचं आहे, सेलला द्यायचं आहे. नंतर तर बघा, यूज द नायक्रोम वायर XY ॲज अ रेजिस्टन्स. नायक्रोम वायर आपल्याला रेजिस्टन्स म्हणून वापरायचं आहे, म्हणजे हे XY
जे रेझिस्टन्सचं मटेरियल असतं ना, आपण वरती जो सिम्बॉल बघितला त्याचा जो तार असतात ते नायक्रॉम म्हणून वापरायचं आपल्याला. ठीक आहे. देन कनेक्ट वन ऑफ 4 सेल ॲज शोन इन फिगर. टेक रीडिंग ऑफ ॲमीटर अँड व्होल्टमीटर अँड एंटर देम इन द टेबल बिलो. बघा, तुम्हाला 4 जे सेल घेतलेले बरोबर, त्याचे काय करायचे, रीडिंग घ्यायचे ॲमीटर आणि व्होल्टमीटरच्या, काय काय दिलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, तर ते आपण रीडिंग लिहून घेणार. नाव ॲड अ रेस्ट ऑफ अ सेल 1 by 1 ॲज अ शोन इन फिगर 3.7 BCD. पहिले काय करायचं, एकच सेल लावून आपण व्होल्टेज आणि करंट मोजायचं, ते कमी येणार आहे कारण एका सेलचं 1.5 व्होल्ट आहे. नंतर काय करायचं, पुन्हा आणखी एक सेल लावायचा दुसरा, त्याचं व्होल्टेज तुमचं 3 व्होल्ट येईल. नंतर तिसरा म्हणजेच किती होईल, 4.5. नंतर चौथा, आणि हे काय करायचं, मोजत चालायचं याचं व्होल्टेज. डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ V/I फॉर इच केस. म्हणजे तुम्हाला व्होल्टेज आणि करंट जो भेटलेला आहे, ठीक आहे, त्याचं दोघांचा रॅशो घ्यायचा, व्होल्टेज भागिले करंट, तर तो तुम्हाला रेझिस्टन्स मिळणार. ड्रॉ द ग्राफ बिटवीन द करंट अँड पोटेन्शियल डिफरन्स अँड स्टडी इट. तुम्हाला काय करायचं, त्याच्यावरून तुम्हाला ग्राफ प्लॉट करायचा आणि त्याचं ऑब्झर्वेशन करायचं, तर काय होईल. ठीक आहे, तर हे एकदा प्रॅक्टिकली ज्यांच्याकडे रेझिस्टन्स असतील त्यांनी करून बघा, 3 सेल असतील त्यांनी करून बघा. व्होल्टेज आणि व्होल्टमीटर आणि ॲमीटर लागेल तुम्हाला करंट मोजण्यासाठी. ठीक आहे, तर यासाठी हा टेबल दिला आहे, इट्स अ प्रॅक्टिकल पर्पज. बघा, काही सॉल्ड एक्झाम्पल दिले. ओम्स लॉ अँड रेझिस्टन्स. तो ओम्स लॉ आपल्याला माहिती आहे, V = I × R. एक्झाम्पल फर्स्ट बघा, द रेझिस्टन्स ऑफ अ फिलामेंट इन द लाईट बल्ब इज 1000 ओहम. ते सिम्बॉल तुम्हाला सांगितले. इफ द बल्ब इज फेड बाय अ करंट फ्रॉम अ सोर्स of a potential difference to 30 volt, how much current will flow through it? ओके, गिवन बघा काय दिले तुम्हाला, रेझिस्टन्स कॅपिटल R हा 1000 ओम दिला आहे. नंतर व्होल्टेज दिले बघा 230 व्होल्ट, आणि त्यामध्ये विचारले तुम्हाला हाऊ मच करंट किती फ्लो होणार आहे. तर तुम्हाला माहिती आहे ओम्स लॉ म्हणजे V = I × R. तर तुम्हाला I फाइंड करायचं आहे, तर I = काय असणार, V/R. सरळ दोघांचा भागाकार करायचा, 230 भागिले 1000, 0 0 कॅन्सल झाले म्हणजे 23/100 म्हणजे 0.23 ॲम्पियर. हे तुमचं पहिल्याचं उत्तर. ठीक आहे. देन सेकंड बघा, द लेंथ ऑफ अ कंडक्टिंग वायर इज अ 15 सेंटीमीटर अँड इट्स रेडियस इज 0.5 millimeter mm. इफ इट्स रेझिस्टन्स इज अ 30 ओहम, व्हॉट इज द रेझिस्टिव्हिटी ऑफ इट्स मटेरियल. बघा, आता फर्स्ट तुम्हाला लेंथ दिली कॅपिटल L = 50 सेंटीमीटर. ही कशाची आहे, वायरची लेंथ आहे. त्यामध्ये तुम्हाला रेडियस पण दिली R = 0.5 मिलीमीटर आहे. मिलीमीटरचं तुम्हाला काय करायचं आहे, आता मीटरमध्ये कन्वर्जन करायचं आहे. आणि रेडियस लेंथ पण तुम्हाला दिली आहे सेंटीमीटरमध्ये. लक्षात असू द्या, ज्यावेळेस सेंटीमीटरचं तुम्हाला मीटरमध्ये कन्वर्जन करायचं असेल तर त्याला काय करता, 10⁻² ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे सेंटीमीटरचं कन्वर्जन मीटरमध्ये होतं. ठीक आहे. आणि मिलीमीटरचं जर कन्वर्जन तुम्हाला मीटरमध्ये करायचं असेल तर तुम्हाला 10⁻³ ने म्हणजे 1000 ने डिवाईड करावं लागतं सरळ. ठीक आहे. आणि सेंटीमीटरचं मीटरसाठी 100 ने डिवाईड करायचं. ते डिवाईडचं लक्षात ठेवण्यापेक्षा सरळ सेंटीमीटरचं मीटर 10⁻² ने मल्टिप्लाय करा, मिलीमीटरचं मीटर 10⁻³ ने मल्टिप्लाय करा. ठीक आहे. देन बघा, यामध्ये तुम्हाला एक 0.5 × 10⁻³ मीटर झालं. याला असं जरी ठेवलं तरी चालतं, किंवा जो पॉईंट दिला आहे ना 0 पॉईंटचा, तो हा पॉईंट जर तुम्हाला काढायचा असेल तर तुम्हाला हा जो 0 पॉईंट आहे तर हा काय करावा लागतो, त्याच्या 10⁻³ मध्ये ॲड करावा लागतो, म्हणजे 10⁻⁴ होऊन जातो. ठीक आहे. तो 5 × 10⁻⁴ पण घेऊ शकता, किंवा 0.5 × 10⁻³ असं पण घेऊ शकता. ठीक आहे. आता तुम्हाला बघा, यामध्ये लेंथ पण दिली आहे, एरिया पण दिलेला आहे, किंवा एरिया पण लागणार आहे. ठीक आहे. तर एरियाचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे काय असतो, πr². बरोबर. तर पायची किंमत किती घेणार, 3.14 घ्या, किंवा 22/7 आपण घेऊ शकतो. बरोबर आहे. तर रेझिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला काय आहे, रेझिस्टिव्हिटी म्हणजे ρ = RA/L. बरोबर. तर तुम्हाला R माहिती आहे, ए फाइंड करायचं आहे, L माहिती आहे, तर ए कसं फाइंड करणार तुम्ही, πr² फॉर्म्युला आता सांगितल्याप्रमाणे. तर पायची किंमत टाका तिथं. काय आहे आपली पायची किंमत, 3.14 किंवा 22/7 गुणिले किती, R² म्हटलं तर 5 × 10⁻⁴ त्याचा काय, स्क्वेअर. बरोबर. तर मग हे तुम्हाला सेपरेट सॉल्व करून घ्यावं लागणार, किंवा तुम्ही कंबाईनली पण सॉल्व करू शकता. यामध्ये तुम्हाला कंबाईनली सॉल्व करून दिले आहे.
म्हणून आरची किंमत किती 30 आणि गुणिले पायची किंमत 3.14 आणि आर स्क्वेअर म्हटलं तर इन ब्रॅकेट 5 × 10⁻⁴ आणि त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवायडेड बाय एल किती आहे तुमचा लेंथ ही तुमची काय 50 सेंटीमीटर आहे म्हणजे 50 × 10⁻². बरोबर. याला काय करायला लागणार सॉल्व करून घ्यायला लागणार. सॉल्व केल्यानंतर तुम्हाला जे आन्सर मिळेल ते तुमचं काय 4.71 × 10⁻5 ओहम मीटर. ठीक आहे. नेक्स्ट बघा तसंच प्रमाणे तुम्हाला थर्ड एक्झाम्पल दिलेलं आहे. यामध्ये तुम्हाला फक्त काय करंटच फाइंड करायचं आहे. जसं पहिलं होतं तसंच तुमचं थर्ड एक्झाम्पल आहे. देन फोर्थमध्ये पण तेच करायचं आहे तुम्हाला करंटच फाइंड करायचं आहे. ओके. आणि देन यामध्ये महत्त्वाचं एक काय आहे फोर्थमध्ये बघा तुम्हाला करंट दिल्यानंतर पुन्हा व्होल्टेज पण फाइंड करायचं आहे. करंट तुमचं 0.3 एम्पियर आलं. देन सेकंड केस 2 केस दिलेलं आहे. ओके. हे एक एक्झाम्पल घेऊया आपण. Determine the current that will flow when the potential difference of 33 volt is applied between the two ends of an appliances having a resistance of 110 ohm. If the same current is to flow through an appliance having a resistance of 500 ohm, how much potential difference should be applied across a two end? बघा फर्स्ट कंडिशन तुम्हाला काय आहे तुम्हाला करंट फाइंड करायचं आहे. पोटेन्शियल डिफरन्स किती दिलेलं आहे व्होल्टेज 33 व्होल्ट दिलेलं आहे. राईट. हे जर अप्लाय केलं आपण दोन एंड राईट त्यावेळेस तुमचा रेजिस्टन्स किती होता 110 ओम. बरोबर. नंतरच्या केसला म्हणजे याचं पहिलं तुम्हाला काय करायला लागणार व्होल्टेज अँड रेजिस्टन्सचा वापर करून करंट फाइंड करून घ्या म्हणजे तो करंट किती येतो 0.3 एम्पियर येतो. आता दुसरी केस पहा काय म्हणतं इफ अ सेम करंट म्हणजे तुमचा करंट तोच ठेवला कोणचा आता जो आलेला 0.3 एम्पियर. ठीक आहे. फ्लो थ्रू ॲन अप्लायन्सेस हॅविंग रेजिस्टन्स त्याचा रेजिस्टन्स किती आहे 500 म्हणजे तुमचा करंट किती झाला 0.3 आणि रेजिस्टन्स किती झाला 500. तर त्यावेळेस तुमचं विचारलं की व्होल्टेज किती असेल भाऊ. मग आय आहे आणि आर आहे तर व्होल्टेज तुम्हाला फाइंड करता येतं ना तर V = I × R तर ते किती मिळतं तुम्हाला 150 व्होल्ट. ओके. देन त्याचप्रमाणे बघा एक्झाम्पल 5 डिटरमाइन द रेजिस्टन्स ऑफ द कॉपर वायर हॅविंग अ लेंथ ऑफ 1 किलोमीटर अँड द डायमीटर इज 0.5. आता बघा तुम्हाला रेजिस्टन्स फाइंड करायचा तर एल दिलेला आहे. एल किती आहे तुमचा 1 किलोमीटर तर किलोमीटरचं मीटरमध्ये कन्वर्जन करायचं म्हणजे किती मल्टिप्लाय करायचं तुम्हाला 1000 ना. बरोबर ना. 1000 घेऊ शकता किंवा 10⁻³ पण म्हणू शकता त्याला. ओके. आणि तुम्हाला रेजिस्टिव्हिटी माहीत असते कॉपर वायरची किती असते ती तर आपण बघितलं तो ऑलरेडी राईट. तर R = काय असतं 1.7 × 10⁻8 ओहम हे लक्षात ठेवायचं आहे त्यासाठी व्हॅल्यू. ओके. आणि डायमीटर तुम्हाला दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला डायमीटरवरून रेडियस तर फाइंड करता येते. बरोबर. तर डायमीटर किती आहे 0.5 mm म्हणजेच 0.5 × मिलीमीटरचं मीटरमध्ये कन्वर्जन करायचं 10⁻³ ने मल्टिप्लाय करा. ठीक आहे. पहिले एरिया फाइंड करून घ्या. A = πr². तर पायची किंमत 3.14 गुणिले r² 0.5 × 10⁻³ होल ब्रॅकेट स्क्वेअर. राईट. याला सॉल्व करून घ्या. नंतर रेजिस्टिव्हिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करा कॅपिटल R = ρ × L/A. जे आन्सर मिळेल तुम्हाला ते किती मिळणार 85 ओहम. ओके. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण जे इक्वेशन्स घेतलेले राईट हे इक्वेशन तुम्ही काय करा नोटबुकमध्ये सॉल्व करा. ओके. सॉल्व करताना तुम्हाला एक अडचण येईल कॅल्क्युलेशन ज्याचं चांगलं असेल ते प्रॉपर सॉल्व करू शकेल. बरोबर. ज्याचा कॅल्क्युलेशनचा भाग हा थोडा वीक असेल त्याला थोडेशा प्रॉब्लेम येईल. त्यासाठी हे तुम्हाला काय करायचं आहे नोटबुकमध्ये सॉल्व करायचं आहे. ओके. सो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.